गाईज पूर्व तयारी चालू आहे पावसाची. पावसाला पाठी लागतील ना. कोपऱ्याची मावशी आले आणि मावशी सार्थकची मम्मी. पाठी रचण्याचं काम चालू आहे. तुला कुठं पाठवू? तुला कुठं पाठवू मावशी? कुठं पाठवू सर? एवढी पाठी आहे ते सगळे रचून ठेवायचे. तोपर्यंत आम्ही चालू जरा आंबा पाडायला, मी आणि सार्थक बिटकी पाडायला. तर बघू तिकडून येऊपर्यंत आपल्याला किती पाठी रचून भेटतात किंवा किती दिसतात ते बघू आपण. चला आपण पहिले जाऊ बिटक्या तोडायला. आज जागू पण येणार आहे बहुतेक, गार्गी आणि जागू. त्याला आवडतं बिटक्या. जाऊ आपण, चला कपडे घालू आणि जाऊ. कारण उघडाच आहे, मी उघडाच फिरत आहे. ऊन पण बघा आहे, 37 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. जायला लागेल बिटक्या तोडायला. कुठं रे येतं का रे? कुठं खीच दे चल एक गाईज लोकांना. तर काय आता आम्ही चाललो बिटकी पाडायला, सार्थक आणि मी. हे समोर बिल्डिंग दिसत ना तुम्हाला, याच्या इथं इकडं थोडंसं बाजूलाच तो झाड आहे बिटकीचा. तर बघू त्याला आंबे पिकलेत का नाही पिकलेत. आंबं तर आलेत बरंच त्याला, पण पिकलेत का नाही माहिती नाही. चला तर तिथं जाऊन बघा समजेल पिकलेत का नाही. कुठून जायचं? कुठून पण चल, सरळ पण रस्ता आहे, राईटशी पण आहे लेफ्टशी पण आहे, कुठून पण चल. तिथं एक झाड बिटकी आंब्याचं. आणि आपण जेवढं गेलो ना मामांचा आंबा पाडायला, त्याच्या तिकडे एक झाड आहे, त्याला तर लय आंबा आले, ते पिकलेत पण. तर बघू दोन्हीकडचं बघू किती भेटत नाही भेटत. तर तुम्हाला दाखवतोच बघा. फुल प्रोटेक्शन आहे उन्हापासून. हे पण टोपी घातले, चष्मा लावले. मला भेटतोच मी थोड्या टायमात. गाईज फायनली आपण येऊन पोचलो बिटकी खाली. बरेचसे आंबे पडले आहेत, 1 2 3 4 आंबं. तुम्हाला सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये, पण इथे जे बिल्डिंगमध्ये कामगार आहेत ना, ते आंबं पाडतात. लय आंबं पडलेत. पिकलेले आहेत का नाही माहिती नाही, बघू. पिकलेलं आहे का ते बघू आता. बाईक चेक करते पिकलेले आहे का काय. त्यामुळे तुम्हाला सांगतो आंबं पिकलेत का नाही पिकलेत. खाल्ला असं आले तसे असं झालं आहे. म्हणजे जरासं अजून पिकायला टाईम आहे. पिकतील ते, मला वाटतं मे महिन्यात संपेपर्यंत पिकतील ते. बघू बऱ्यापैकी घेऊन जाऊ तरी पण. थोडं पिकत पण ठेवू आपण. जर पिकलेले असतील तर खाऊ पण, जागोला देऊ पण. हां पिकायला पाहिजे ना लवकर. सारखाची इच्छा लवकर पिकायला पाहिजे म्हणून. ठीक आहे बघू आपण आपल्याला किती भेटतात. बरेच पडले ते जरा गोळा कर बाई. तर काय तुम्हाला भेटतो मी लवकरच. हे बघा लय आंबा पाडले ते इथल्या लोकांनी, कामगार लोकांनी. आणखी नुसता पालाच पाडला आहे. आंबा पण पाडले, पण कच्चं ते ठेवून गेले ते, आणि पिकलेलं घेऊन गेले ते. बघू आपल्याला, बघू इथं किती भेटतात. इथं जास्त नाही भेटलं तर आपण डायरेक्ट त्या दुसऱ्या इथं बिटकी खाली आपण जिथं मामाचा आंबा काढायला ना, त्या थोडासा पुढं तर आंबा पण इथलं गोळा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. पिकलेत आंबा बऱ्यापैकी, पण थोडंच पिकले. कारण की लोकांनी इथे खाऊन टाकलेत, पण बाटा पडला आहे आंब्याचा. थांबा तुम्हाला तर डायरेक्ट नंतर भेटतो. सारखं जरा गोळा करतो आहे आंबा. बघा किती भेटले तरी 4 तर भेटले जातात. तिथे एक 5 गाईच. ती बिटकी झाली काढून आता, म्हणजे 3 4च भेटले तिथं. कच्चं पडलेलं भेटलं ते. पण दुसऱ्या बिटकीच्या झाडावरती आलो आम्ही आंबा पाडायला. इथलं पण काढून नेलं वाटतं लोकांनी. थोडंसं राहिलं आणि कच्चं आहे थोडंसं. बघू पाडून भेटतात का भेटतात. तर जस्ट आता मी इथं पोचलो खाली झाडाखाली. लोकांनी बरंच खाऊन टाकलं ते बघा इथं. आम्हाला यायला लेट झाला वाटतं. लय म्हणजे लय आंबा आलेला आहे हो, नुसता पिवळा झालेला. आम्ही लेट आलो. पिकलेत आंबा बरेच पिकलेत. टेस्ट नाही केली याची अजून खाऊन, कशी टेस्ट आहे ती बघू. आता पाडून सारखं सांगतो 2 4 पाड टेस्ट करून बघू. भेटला सारखाला एक तर टेस्ट करून बघतो पहिले कसं गोड आहे का नाही. तसं पाडायला टेस्ट करतं का? कच्चा आहे का? कच्चा आहे का? थांबा जरा एक पाडतो आम्ही, मग तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे. तर आहे खराब आहेत. थांबा जरा गाईज. बघा कसा आंबा पडतंय. एक पण नाही पडला आंबा. हां 1 2 पडले, 2 पडलेत. आम्ही बरंच आंबा पाडलं काहीच. तुम्हाला बोला खाऊन टेस्ट करून सांगतो. पण एकदा सुरुवात केली पाडायची, ते पाडायला लागलं तर आम्ही थांबलोच नाही, टेस्ट केलीच नाही. डायरेक्ट पाडतच बसलो. आता बघू पिशवीत किती झालेत, तुम्हाला दाखवतो नंतर. थांबा असा दाखवतो. हे जर पिशवी खोल राही. हे बघा एवढे तरी काढलेत आम्ही.
अजून आमची चालू आहे कसरत. दगडी आणायला लागतं इकडून तिकडून आणि मग मारायला लागतं. आता हे जरा सारखं खाऊन दाखवेल. तर सांग पाहिजे टेस्ट कशी आहे पहिले. हे टेस्ट तू कर, मला चवणे सांगतो तेवढी. हा ते छा धर मला टेस्ट करायला लागलं काहीच. हा एक गोड आहे. पाडायला लागते खरंच गोड आहे. एक नंबर काहीच. खाऊन बघ बाई खरं सांगतो गाईच. लय म्हणजे लय दगडा मारले, दमलो. पाणी पण संपलं आमचं सगळं. आणलेली बॉटली पण संपली. लय दगडा मारली. आता बघू किती आंबा भेटल्या. काय माहिती किती भेटलेत. बरंच भेटलेत. एवढं तरी भेटलेत आंबं. मग आजच्यापेक्षा जरा डबल झालेत ती. आता दगडा पण संपली इथली मारून मारून. दगड तिकडे आणला लागतं परत आणून तिथं ठेवून परत मारायला लागतं. लय मारली दगडा. आता बरेचसं आंबं झालं, बरंचसं भेटलं. एवढं बस होतील. जागोला पाहिजे. जागो येणार आहे आपली बहीण गार्गी आणि जागो पण येणार आहे. तर थोडंसं आलतो पाडायला आंबं. असं तिला बिटक्या पाहिजे होत्या. आंबा म्हणजे आंबा आहेत घरी. आज तिने हापूस आंबा पण आहेत विकत मामाच्या इथून. तर तिला बिटक्या खायच्या होत्या. आता आम्ही जातो इथून घरी, कारण की पाणी पण नाही आणि कायच नाही. तुम्हाला जरा एक नंतरच भेटतो. काय म्हणतो भाई जायचं घरी. चला लय दमलो. ऊन पण पका लागते. चला तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. तर काय संध्याकाळचं काय नियोजन आहे का नाही तुम्हाला भेटतो डायरेक्ट नंतर. बाय बाय गाईज. आम्ही आलो घरी आणि औषधाचं काम पण झालं करून. हे बघा साफसफाई चालू आहे आता. आणि फाटी पण असून आली बघा. इथं फाटी रचल्यान आणि चटई टाकून आम्ही इथं झोपलो होतो. साफसफाई करून झोपलो होतो. आता यांची साफसफाई चालली. काम करून झालं आता. सार्थक बाई कोकम सरबत सार्थक बाईच्या आता पण कोकम सरबत ठेवू. शेफ मास्टर शेफ तो बघा असा मोठा घेतला आहे. कोकम सरबत इतकं आहे पण टोपल्या मोठा घेतला आहे. बघू चौकांपुरते किती बनवता आणि कसं बनवता येतो. गॅस बनवून झालं कोकम सरबत. त्यात फक्त मीठ टाकला, लिंबू टाकला, कोकम सरबत आणि पाणी. बघू आता मग पिऊन बघू बाई टेस्ट कशी हाताला व्हायची बघू आपण. माझ्या हाताला टेस्ट काय माहिती नाही. कोकम सरबतला असेल. मस्त झाले चांगलं लागतं. या प्यायला सगळे प्यायला या. मस्त ऊन आहे बाहेर कडक. कोकम सरबत प्यायला सगळ्यांनी. गाईज चला आपण जाऊ आता घरी. आता आपला टाईम झालेला आहे. चांगला 7-8 दिवस राहिलो. मागच्या बुधवारी आलो. आता आजचा वार गुरुवार. 8-9 दिवस राहिलो. तर डायरेक्ट चालू घरी. आता आपण इथं डायरेक्ट मोठ्यानं जायला म्हणजे पावसाळ्यात आपण येऊ. इथं पावसाळा चालू होईल ना तेव्हा पण येऊ. मोठ्यानं माशांना सगळं करायला येऊ इथं पकडायला. ते ब्लॉग पण तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. तर जरा आपली बॅग बिग भरले, पिशवी भरले माशाने, कपडे भरलं. आता आपण डायरेक्ट जाऊ घरी. घरी जाऊ. आता जागू येणार रे म्हणून दाखवायला भेटेलच, बघायला भेटेलच. 2 hours later. तर गायज आपण आलो होतो घरी. सातने आपल्याला घरी सोडला. येऊन पण मी मस्त झोपलो होतो. मला लई झोप लागलेली. बरं झोपलो होतो आणि आता उठलो जस्ट 6:45 वाजत जस्ट उठलो. आता जागू पण आले. मम्मी आणि पप्पा गेले जागूला आणायला. तर आता चला उठू जरा फ्रेश होऊ, काहीतरी नाश्ता करू आणि मग नंतर भेटतो जागू आल्यावरतीच. चला तोपर्यंत बाय बाय. आपला हात जरा आता बऱ्यापैकी रिकवर झालेला आहे. टाके बघा जरा. अजून 1 महिना प्रॉपर लागेल. प्रॉपर ठीक एकदम ठीक व्हायला, हालचाल व्हायला. बऱ्यापैकी हालचाल होत आहे. पण बघू अजून किती टाईम लागतो. चला तो आता नंतर भेटू फ्रेश झाल्यावरतीच. काय असं तर दाखवतो. लाजली कायच कधी वाट बघतो. कधी नाही बाई आली गारवाली गारी. हाट काय हाट हाय कर. मम्मी पप्पा जागू आणला इथं. जागू खाली तिकडे. एक आली. मम्मा गेली आमच्याला गेली. मम्मा गेली परत इकडे आमच्याला. मम्मा गेली आमच्याला नाही गेली ती आमच्याला. चला घरात. गाईज पोचत तरच घेऊन आले. तर बघू मला देते का नाही. मी बोलू मला दे. बघू देते का नाही देते. बाय देशील का मला. दे ना थोडासा आता दे का. दे थोडेसे दे. जशी गारवा आली लगेच. तर लगेच किती झालं खेळायला. तनू आला खेळायला. बावड्याची पोराला खेळायला घारी.
गाईस जागून आंबा आणले हे आंबा आहे का पप्पा काही समजत नाही आता आंबा बघा असला मोठा पप्पई गोंगाट आता नुसता गोंगाट हा काय बोल बोल गाईस या बिटक्या आपण दुपारी आणलेल्या बिटक्या या बिटक्या जागोड आणलेल्या आपण एवढ्या आणल्या थोड्याशा मावशीला दिल्या मामांचा हापूस आंबा पण उतरायला दे हे जागून आणलेले आंबे आहेत नुसतं आंबाच आंबा यो मेहनत करतो सगळ्यांनी लाईक करायचा अरे धन्यवाद भाई धन्यवाद ई हात डेंजर रे गाईस हे बघायचं काय झाले हा बोल गाईस आंबा खायचे तर खावा पपई खायचे तर खावा पप्पाई मोठा आंबा त्याला पप्पाई बोलतो तो आंबा यो आंबा आहे बाबू एवढा मोठा बघ ना कसला मोठा आंबा आहे गाईस यो पपई सारखा आहे म्हणून मी विसरलो किती आहेत असं किती आहेत मोजते पप्पाई सारखे किती आहेत बघ तर बघा 1 2 3 4 5 आहे गाडी कुठे गेली आंबा पण आणलेत आणि आता इथं जामला पण बघा किती आणलेत एवढे जाम लागले जाम ही खाऊ घेऊन पळाली ही खाऊ घेऊन पळाली बघ ए, गेली हे बघा काय किती आणले जामला ही बावड्याची पोर बघा खाऊ घेऊन पळाली डायरेक्ट पिशवी घेऊन बाहेर घरी ही इकडे पळाली पाहिजे का खाऊ पाहिजे का तुला दे तिला खाऊ दे